6 डिसेंबर 2025 वार शनिवार आपण जलधारा ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सिंदगी केकत सिंदगी या ठिकाणी पॉईंट पाहण्यासाठी आलेले आहोत। आणि पॉईंट पाहत असताना आपण कशा प्रकारे पॉईंट पाहिला हे स्वतः या शेतीचे मालक त्यांचं नाव आणि पूर्ण सांगून कसा वाटला हे व्यक्त करावं, म्हणजे इतर शेतकऱ्यांना आपण जो पाणी पाहतो ते योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय, किंवा एखादा शेतकरी शेताच्या एवढ्या बिकट परिस्थितीतून जे पैसे लावतात त्यांचं काही कल्याण आपल्या हातानं होतंय का, उगं काही तर थातर मात्र चाललंय, असं हे तुम्ही स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीत सांगा। माझे नाव दळवे पांडुरंग गोविंदराव, राहणार केकत सिंदगी। हे माझी 2.5 एकरची शेती आहे माझी। मी या शेतीमध्ये आंबा लागवड आणि चंदन लागवड करीत आहे। तरी मला पाण्याची आवश्यकता भासत आहे, म्हणून मी ठिबक सिंचनद्वारे मी झाडाला पाणी सोडणार आहे। यासाठी मला बोरची आवश्यकता होती, तर मी माझा बोरचा पाणी घेण्यासाठी बऱ्याच जणांना संपर्क केला होता। तरी आमचे इथं मित्र आहेत तेरा या गावामध्ये, त्यांनी मला अशी माहिती दिली की आमच्या गावामध्ये एक पानाडी आहेत, त्यांचं नाव आहे मरेवाड सर। तर मी त्यांना 3 दिवसापासून संपर्क करत होतो की ते पुढचे बाहेरगाव गेल्यामुळे त्यांनी मला काही वेळेमध्ये भेटू शकले नाहीत। तर आत्ता मी त्यांना इथे घेऊन आलो आहे आणि त्यांनी मला पाण्याची बोरसाठी पाण्याचा पॉईंट दाखवलेला आहे। ते 3 ठिकाणी त्यांची काहीतरी अशी पोकळी आहे म्हणे, 3 लाईनीमध्ये, वर एक खाली एक, खाली एक, खडकाच्या खाली पाषाणच्या खाली काहीतरी असं काहीतरी आहे। आणि ते तर आपण बघू आणि उद्या परवा दिवशी आपण गाडी बोलून घेऊन आपण ते पॉईंट सक्सेस करून घेऊ आपण। ते त्यांची पद्धत आम्हाला एकदम आवडलेली आहे। जाधव सर थोडा ते तिथे इकडला हे माणूस आता काय करा, सगळ्यांना तुमच्या पायाखाली रेषा ओढायच्या, तुम्हाला खून राहा। कर बघ हाबू रेषा वडाव का म्हणजे दोन्ही पायाची निशाणी राहा आपली। कथे कुठे दोन्ही तिन्हीचा पॉईंट इथं होता धरायचा, समजा असा येणारा, इकडून येणारा, इकडे
आणि उजवं कान दाबा त्याच्यावर. बारीक धरावा तसं वाटतं. का ते काय वर येईना श्याम बघ तुम्ही वरचा आवाज आला